यांचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीत मी माझा स्वतःचा उमेदवारी अर्ज भरलाय आणि या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे। गेले 5 टर्म हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे आणि तो ह्यावेळी देखील शिवसेनेकडेच राहील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आज मी माझं संकल्प पत्र जाहीर करत आहे आणि त्याची सुरुवात माझ्या पक्षाचे प्रमुख आणि माझे मतदार उद्धवसाहेब ठाकरे यांना पहिलं माझं संकल्प पत्र देतोय की ह्या पदवीधर मतदारसंघात मी काय करू इच्छितो याच्या बाबतीतला थोडक्यात आढावा मी माझ्या संकल्प पत्रात मांडलाय। माझी ओळख ही मी त्याच्यातनं दिलेली आहे। गेले 3 टर्म शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मी शिवसेनेचं प्रतिनिधित्व विधान परिषदेत करतोय आणि हे करत असताना मी आमदारांमधून हे प्रतिनिधित्व करत होतो। महाराष्ट्रातले विविध प्रश्न मी विधान परिषदेत मांडले, वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या गोष्टींवरती मी आवाज उठवला, परंतु ह्या वेळेला मतदारसंघ बदललेला असल्यामुळे त्या मतदारसंघाच्या बाबतीत माझ्या मनात काय आहे, माझ्या पक्षाची विचारधारा या मतदारांपर्यंत पोहोचवून आपण कसं या मतदारांना आपण त्यांच्या बाबतीत काय करणार आहोत हे या संकल्प पत्रात सांगितलंय। माझे दुसरे मतदार आदित्य ठाकरे देखील इकडे आलेले आहेत आणि या दोघांच्या साक्षीने मी आज माझ्या संकल्प पत्राचं अनावरण करत आहे। मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी माझे मतदार म्हणून आणि माझ्या पक्षाचे प्रमुख म्हणून मला आशीर्वाद दिलेलेच आहेत, परंतु प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात शिवसेनेने नेहमी रेकॉर्ड केलाय। मागच्या एका निवडणुकीत आम्ही एकूण मतांपैकी 98% मतं आम्ही घेतलेली होती आणि त्यामुळे या मतदारसंघावरचा शिवसेनेचा शिक्का हा आणखीन मजबूत व्हावा यासाठी निवडणूक मी लढत आहे। धन्यवाद। हिंदी में बता दीजिए, आज आप अपना संकल्प पत्र जारी कर रहे हैं, क्या है? आज मैं शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे, हमारे दूसरे नेता युवा सेना प्रमुख आदित्य जी ठाकरे, इनके मार्गदर्शन में मैं मेरा आज संकल्प पत्र यहाँ पर मेरे मतदारों को देता हूँ और मैं 3 टर्म इस विधान परिषद में शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी के आशीर्वाद से जा चुका हूँ। इस बार मैं पदवीधर मतदार संघ से जा रहा हूँ और पदवीधरों के लिए मेरे मन में क्या है, मेरे पार्टी की विचारधारा क्या है, हम क्या करना चाहते हैं, ये इस संकल्प पत्र के द्वारा मैं मेरे मतदारों को बताना चाहता हूँ और मैं मतदारों का आशीर्वाद चाहता हूँ कि वो ये संकल्प पत्र पढ़े। इस पारंपरिक सीट को शिवसेना ने लगातार 5 बार जीता है, ये 6वीं बार है जहां ये सीट फिर से हम जीतने जा रहे हैं। इस रिकॉर्ड ब्रेक कॉन्स्टिट्यूएंसी का प्रतिनिधित्व मुझे करने मिल रहा है, ये मैं मेरा भाग्य समझता हूं और मैं मेरे मतदारों को ये आह्वान करता हूं कि इस संकल्प पत्र को देखें और आज तक जो प्यार आपने इस मतदार संघ को दिया है ऐसा ही प्यार इसके आगे दे। आज मैं मेरे दोनों मतदारों के द्वारा इस संकल्प पत्र का अनावरण कर रहा हूँ।
आताच आपण मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनिल परब ॲडव्होकेट आहेत. त्यांच्या मी वचननामा म्हणा किंवा निवडून आल्यानंतर काय कामं करायची याचा संकल्प त्याचं लोकार्पण केलेलं आहे. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की इथे सर्व आणि अनिल तुम्ही माझा मतदार म्हणून उल्लेख केला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. म्हणजे माझं सर्टिफिकेट हे खरं आहे. नाही म्हणजे बाकी काय मला म्हणायचं आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा आमचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर त्यांनी या मतदारांचं प्रतिनिधित्व केलं होतं. अत्यंत सुसंस्कृतपणे आणि त्यांचं भाषा प्रभुत्व हे सर्वांना माहिती आहे. सुशिक्षित मतदार जे आहेत त्यांचे काही वेगळे प्रश्न असतात. ते सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांना भेडसावत असतातच. पण शिकल्यानंतर पुढे काय करायचं, पदवी मिळाल्यानंतर पुढे काय करायचं हा एक समोर उभा असतो. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना शिवसेनेने सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे आणि आता या सर्व आणखीन पुढचा टप्पा आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी सुद्धा काही वचनं अनिल परब यांनी दिलेली आहेत. मी मुंबईतल्या तमाम पदवीधर मतदारांना हात जोडून विनंती करत आहे की जसं गेले जवळपास 5 टर्म तुम्ही आपले आशीर्वाद मतांच्या रूपाने शिवसेनेला दिलेले आहेत. शिवसेना आणि मुंबईकर हे नातं वेगळं मी काही सांगण्याची गरज नाही आहे. तर त्या नात्यालाच आम्ही अधिक दृढ करू आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या प्रामाणिकपणाने सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. मी आवाहन करतो आहे, विनंती करतो आहे की आजपर्यंत जसे आशीर्वाद तुम्ही शिवसेनेच्या पाठी उभे केले तसेच आशीर्वाद पुन्हा एकदा याही वेळेला तुम्ही शिवसेनेला द्याल अशी अपेक्षा करतो. मात्र एक लक्षात घ्या की हे मतदान हे येत्या 26 जूनला आहे आणि 26 जूनला सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे सुट्टी नाही आहे. 26 जून हा कामाचा दिवस आहे. तर मी सर्व मतदारांना, माता भगिनींना आणि बांधवांना भगिनींना विनंती करतो आहे की आपण कार्यालयात जाण्यापूर्वी, आपल्या कामाला जाण्यापूर्वी मतदानाचं कर्तव्य बजावून शिवसेनेला आशीर्वाद देऊन आपण आपल्या कामाला जावं ही मी त्यांना हात जोडून विनंती करतोय. विधान परिषद निवडणुकीवरून काही प्रमाणात नव्यामध्ये बिघाड झाला नाही, बिघाड नाही झाला. आज आम्ही त्याच्याबद्दल जो काही थोडंसं काय होतं, एक साहजिक आहे, ही गोष्ट खरी आहे की संवादामध्ये थोडंशी एक लूज कनेक्शन होतं. कारण मी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर एक 7-8 दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळामध्ये तारखा जवळ आल्या होत्या, त्याच्यामुळे सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. आज आम्ही कोकण आणि नाशिकच्या बाबतीत जसं दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी फोन करून मलाही सांगितलं, संजय राऊतनं सांगितलं, त्याच्यामुळे तो एक समझोता आम्ही करतोय. थोड्या वेळात तुम्हाला तो कळेल. हो, त्यातलं आम्ही म्हणून म्हटलं ना, कोकण आणि नाशिकमध्ये आम्ही तो समझोता तो आता थोड्या वेळात तुमच्यासमोर येईल. परंतु एक पुन्हा सांगतो की निवडणूक झाल्या मी इथे नव्हतो. निवडणुकीचे अर्ज भरण्याची वेळ ही टळू नये म्हणून कधीही अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला, म्हणून आम्ही अर्ज भरले होते. हे खरं आहे. नाही, मला आता त्याच्यात काय जायचं नाही खोलामध्ये. जे काय आहे मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. लोकसभा निवडणुकीला शिक्षक भरती कपिल पाटील तुमच्यासोबत होते, आतापर्यंत आजही आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा आमचं विचार विनिमय सगळं सुरू आहे. मात्र यावेळीची त्यांना गेल्या वर्षीच मी सांगितलं होतं की शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आम्ही लढवत आहोत. परंतु याच्या पुढे जाऊन जो काय आमचा एक मनोमिलाप असेल किंवा समझोता असेल तो आम्ही प्रामाणिकपणाने पार पाडू. उद्धव जी, इसके अलावा जम्मू कश्मीर में पिछले 3 दिन में 3 बड़े आतंकी हमले हुए हैं. अभी भी सर्च चल रहा है, घटनाएं रुक नहीं रही, लोगों की जाने गई. किसकी जिम्मेदारी है? अब की बार वाले कहाँ गए? अभी बार बार वहाँ हमले हो रहे हैं, इसके बावजूद अब की बार वाले वहाँ जा नहीं रहे हैं. कल परसों मोहन जी भागवत उन्होंने भी कहा कि मणिपुर जल रहा है. 1 साल के बाद, खैर उन्होंने कहा तो सही, क्या अब भी प्रधानमंत्री वहाँ नहीं जाएंगे, गृह मंत्री वहाँ नहीं जाएंगे? कश्मीर तो उन्होंने पूरे चुनाव प्रचार दरमियान एक बड़ा प्रचार किया था. 370 आर्टिकल हमने निकाला. उसकी सच्चाई भी क्या है मैंने भी रखी थी सबके सामने. और हमारे जो वकील साहब हैं असीम सरोदे जी, उन्होंने भी कहा था. खैर वो बात अभी नहीं करेंगे, लेकिन क्या फर्क पड़ा है कश्मीर में?